वासराचं कालवडीत कधी आणि कसं रूपांतर होतं चला जाणून घेऊया. पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा. जन्मानंतरच्या पहिल्या 6 महिन्यांपर्यंत आपल्या गोठ्यातल्या वासराला वासरू म्हणलं जातं. पण तुम्हाला माहितीये का, मादी वासराचं वय 6 महिन्याच्या वर झाल्यावर तिला आपण कालवड म्हणायला सुरुवात करतो. पण फक्त वयामुळेच नाही तर अजूनही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या वासराला कालवड बनवतात. कालवडीचं रूपांतर वासराच्या वाढत्या वयाबरोबरच तिच्या शरीराच्या बदलांवर सुद्धा अवलंबून असतं. वासराचं वजन वाढतं, तिचं पोषण सुधारतं आणि हळूहळू ती कालवडीच्या रूपात बदलते. चांगला आहार आणि योग्य व्यवस्थापनानं कालवडीची प्रजनन क्षमता वाढते आणि पुढे ती गायीच्या रूपात आपल्या गोठ्याचं उत्पादन वाढवते. वासराचं कालवडीत रूपांतर हे त्याच्या वाढीवर आणि तुम्ही घेतलेल्या काळजीवर अवलंबून असतं. त्यामुळे प्रत्येक मादी वासराला योग्य आहार आणि काळजी द्या. त्यांचं भविष्य तुमच्या गोठ्याच्या उत्पादनावर परिणाम करतं. तुमच्या गोठ्यातल्या मादी वासरांची कालवड होताना तुम्हाला कोणते बदल जाणवले आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि एजंट विना गाई, म्हैस, कुत्रा, शेळी यांची खरेदी विक्री करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वरून हॅलो कृषी ॲप डाउनलोड करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.